मातीचा तालुका आहे आणि खरोखर जर महाराज असते इथे तर महाराजांनी खरोखर कडेलोट केला असता. अशी चुकीची बुद्धी ज्या माणसाला आलेली आहे या तालुक्यामध्ये, त्या तालुक्याचा पूर्ण आम्ही सगळ्या महिला निषेध करतो आणि खरोखर डिपार्टमेंटनी त्याला खूप जास्तीत जास्त कडक अशी शिक्षा देऊन फाशीची शिक्षा तर झालीच पाहिजे. पण त्याच्यापेक्षा मी म्हणते जर त्याचा डायरेक्ट एन्काउंटर केला तर खरोखर आमच्या ह्या छोट्याशा छकुलीला न्याय मिळेल. कारण ही जी मुलगी आहे ती अतिशय छोटी, तिला कुठल्याच गोष्टी कळत नव्हत्या आणि ह्या अशा घटना राजापूर झाले, संगमनेर झालं मागं आणि इथे आमच्या तालुक्यामध्ये ही घटना जी घडतीये त्याचा आम्ही पूर्ण निषेध करतो आणि या ज्या मुलांनी ही जे कृत्य केले आहे त्याला फाशीची शिक्षा देऊन आज आपल्या डिपार्टमेंटने आम्हाला मदत करावी. देवाभाऊंना मी सांगते, देवाभाऊ आमच्या तालुक्यामध्ये आपण यावे आणि या गोष्टीचा निषेध करावा, एवढेच मी एक मागणी करते. आपण आता जे हे आम्हाला दिलेले आहे त्या आधीची हे घटना घडली, खूप दुर्दैवी घटना आहे. त्यासाठी पोलिसांनी तात्काळ ॲक्शन घेतला आहे. आरोपीला ताब्यात घेतला, त्याला अटक करण्यात आली, त्याला पोलीस कोठडी मिळाली आहे. ही जे वेळ आहे, आपला जे दुःख आहे, आपला जे आपण आता हे जे त्या चिमुकलीच्या न्यायासाठी आपण इथे आलेलो आहे, आपला जे आम्हाला जे तुम्ही हे निवेदन दिलेले आहे त्याप्रमाणेही आम्ही काम करीत आहोत. त्या दिवशीही आम्ही आपल्याला शब्द दिला होता की 15 दिवसात आत आम्ही या प्रकरणामध्ये माननीय कोर्टात दोषारोप पत्र दाखल करणार आहे आणि लवकर ते लवकर हा जे आरोपी आहे त्या घटनेचा त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्यासाठीही आम्ही इथे आहोत. ते आम्ही एक स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम जे आहे ते तयार केलेली आहे त्या गुन्ह्याच्या तपासासाठी आणि दिवस रात्र जी टीम आहे त्या गुन्ह्याच्या तपासामध्ये लागलेली आहे. या केसमध्ये नक्की न्याय भेटणार आहे यासाठी आम्ही सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. सबस्क्राईब करा. ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.